नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑफलाईन बॅचच्या उदंड प्रतिसादानंतर आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म अर्थातच युट्यूबवर फ्री सिरीज चालू करीत आहोत. ऑफलाईन बॅचमध्ये ज्याप्रमाणे आपण सुरुवात टॉपिकची कशी राहायची आपली, की सुरुवातीला जो काही टॉपिक आहे त्याचं बेसिक सुरुवातीला घेतलं जाईल, बेसिक कन्सेप्ट सुरुवातीला, मग त्यानंतर त्यावर आधारित प्रश्न जे की अगोदर विचारलेले आहेत PYQ, अशा पद्धतीने आपण एक एक चॅप्टर परफेक्ट केलेला आहे. सेम त्याचप्रमाणे आता युट्यूबची जी फ्री सिरीज आहे आपली, त्यामध्ये सुद्धा आपण एक एक चॅप्टर परफेक्ट करणार आहोत. सुरुवातीला काय की तुम्हाला त्या चॅप्टरला जे काही बेसिक गोष्टी लागणार आहेत त्या सुरुवातीला सांगितल्या जातील. मग त्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत आपल्या त्या अप्लाय करून आपल्याला डायरेक्ट काय करायचंय की विचारलेले जे प्रश्न आहेत ते सोडवायचे. मग ते प्रश्न सोडवताना एकतर सुरुवातीला तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्या जातील आणि त्यावर आधारित कमी वेळेत आपल्याला तो प्रश्न सोडवायचा आहे. तर सुरुवातीला आपण टक्केवारी अर्थातच पर्सेंटेज किंवा शेकडेवारी या चॅप्टर पासून आपण सुरुवात करणार आहेत. तर सुरुवातीला त्या चॅप्टरसाठी लागणारं जे बेसिक आहे, टक्केवारी या चॅप्टर साठी लागणारं बेसिक काय की तुम्हाला एक 5 वाक्य लक्षात ठेवायचे. टक्केवारीमध्ये काय करायचे, तुम्हाला एक 5 वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचे जे की आपले बेसिक कन्सेप्ट आहेत आणि त्यावरच तुम्हाला पूर्ण पर्सेंटेज हा चॅप्टर सोडवायचा आहे. आणि यावरच इंटरलिंक असलेले चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, त्यानंतर नफा आणि तोटा हे चॅप्टर सुद्धा आपल्याला याच बेसिक कन्सेप्टवर सोडवायचे. कसे ते आपण एक एक उदाहरण पाहणारच आहोत. पण आता बघा, सुरुवातीला टक्के म्हणजे काय की भागिले 100. ज्या ठिकाणी तुम्हाला टक्केचा उल्लेख येईल त्या ठिकाणी तुम्ही काय करणार आहेत, टक्के म्हणले की काय करणार आहेत, भागिले 100 करणार आहे. टक्के म्हणजे काय, भागिले 100. आणि दुसरं, ज्या ठिकाणी चेचा उल्लेख आहे, चे म्हणजे काय, गुणाकार. दुसरं वाक्य काय लक्षात ठेवायचं आपल्याला, दुसरी कन्सेप्ट आहे की चे, ज्या ठिकाणी चेचा उल्लेख आहे त्या ठिकाणी आपण काय करणार आहेत, गुणाकार करणार आहेत. टक्के म्हणजे भागिले 100 आणि चे म्हणजे काय, गुणाकार करायचे. त्याच्यानंतर जर एखाद्या प्रश्नामध्ये आपल्याला संख्या दिली नाही, पूर्ण संख्या काय हेच दिलं नाही, तर त्यावेळेस काय करायचं, आपण त्या संख्येला 100 मानायचे. संख्या जर दिली नाही तर त्या संख्येला काय करायचे, 100 मानायचे. त्याच्यानंतर एखाद्या संख्येमध्ये वाढ केली किंवा घट केली, संख्या दिली असेल किंवा नाही दिली, समजा संख्या जर दिली नाही आणि जर वाढ दिली तर 100 मध्ये काय करायचंय, अधिक करायचे. आणि जर घट दिली असेल तर काय करणार आहेत आपण, 100 मधून वजा करायचे. एवढे 5 वाक्य तुम्हाला पर्सेंटेज या चॅप्टर मध्ये शेवटपर्यंत लागणार आहेत आणि यावरच आधारित आपल्या सगळ्या ट्रिक्स असणार आहेत की जेणेकरून आपल्याला कमी वेळेत प्रश्न सोडवायचा आहे. तर ऍक्च्युअल आपण प्रश्न बघू. आता टाइप 1 मध्ये काय करायचं आपल्याला की टाइप 1 मध्ये जे काही प्रश्न राहतील ते कोणत्या याच्यावर असणार आहेत की टक्के म्हणजे भागिले 100 आणि चे म्हणजे गुणाकार, या आपल्या बेसिक कन्सेप्टवर सुरुवातीचे टाइप 1 चे प्रश्न असणार आहेत. तर बघा, पहिला प्रश्न आहे आपला टाइप 1 मधला, 150% म्हणजे किती. आणि हा प्रश्न विचारलेला आपल्याला मुंबई कारागृह पोलीस 2024 म्हणजे लेटेस्ट जी प्रश्नपत्रिका झालेली, लेटेस्ट परीक्षा झालेलेच आपण प्रश्न घेतलेले आहेत. आता 150% म्हणजे किती, आपली कन्सेप्ट काय, टक्के म्हणजे काय, भागिले 100. मग 150% म्हणजे काय, 150 भागिले 100. टक्के म्हणजे काय करायचं आपल्याला, भागिले 100 करायचे. मग 150 भागिले 100, आता याला सोडवायचं आपल्याला, ते असणार आहे 150 म्हणजे किती टक्के असणार. तर एखाद्या संख्येला जर 100 न जर भागलं, 100 न जर भागाकार केला तर काय होणार आहे, दशांश हा 2 स्थळानंतर डावीकडे सरकणार आहे. मग 150 भागिले 100, 150 भागिले 100 केल्याच्या नंतर उत्तर काय येणार आहे आपलं, 2 स्थळानंतर दशांश शिफ्ट होणार आहे 1.50. उत्तर किती येईल, 1.5. पहिला पर्याय आपला बरोबर असणार आहे की काय होणार आहे, 100 ने भागिले म्हणजेच काय की दशांश 2 स्थळानंतर शिफ्ट होणार आहे. त्याच्यानंतर आता दुसरा प्रश्न, 45% बरोबर किती. टक्के म्हणजे काय, टक्के म्हणजे भागिले 100. शेवटपर्यंत आपल्याला विसरायचं नाही की टक्के म्हणजे काय, भागिले 100. 45% म्हणजेच काय, 45 भागिले 100. आता 100 ने भागणे म्हणजेच काय की 2 स्थळानंतर दशांश शिफ्ट होणार आहे. पण आपल्याला पर्याय तसा दिलाय का,
पर्याय दिलेला आहे का? नाही. मग काय की पर्याय आपल्याला अंश आणि छेदामध्ये पर्याय दिलेले आहेत, याचा अर्थ की याला संक्षिप्त रूप देणं अपेक्षित आहे. मग 45 भागिले 100 करायचंय. तर मला सांगा, एकक स्थानी 5 आहे, एकक स्थानी 0. 5 ची कसोटी लागू होणार आहे आणि दोन्ही संख्येला 5 न भाग जात आहे. 5 न संक्षिप्त रूप द्या. 5 न जर 45 ला भागलं तर 5 9 45 आणि 5 न 100 ला भागायचंय. पहिला भाग जाईल 5 दुने 10 आणि 0 ला 0. मग भागाकार काय येणार आहे आपला? 9 भागिले 20. तर पर्यायामध्ये पर्याय क्रमांक किती? पर्याय क्रमांक 3, 9 भागिले 20. आता त्याच्या पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, जो की सोलापूर ग्रामीणला विचारलेला प्रश्न आहे. की प्रश्नामध्ये काय दिले? आता मला सांगा, चे आले आणि टक्के सुद्धा आले. आपली कन्सेप्ट काय की चे म्हणजे गुणाकार आणि टक्के म्हणजे काय? भागिले. मग 1200 1200 चे म्हणजे काय? गुणाकार. 15% 15 आहे तसं आणि टक्के म्हणजे काय? भागिले 100. मग मांडणी काय होणार आपली? 1200 गुणिले 15 भागिले 100 ही आपली मांडणी होणार आहे. आता याला सोडवायचे आपल्याला. ज्या ठिकाणी काटाकाटी होते त्या ठिकाणी काटाकाटी करायची. 2 शून्य 2 शून्य कट होणार. मग राहिले काय? अंशामध्ये 12 आणि 15 या दोन संख्या राहिल्यात, त्यांचा गुणाकार आहे. मग 12 आणि 15 ला गुणून घ्या, ते असणार आहे आपलं फायनल उत्तर. मग 12 गुणिले 15 करायचे. 12 पंचे 60, 60 ला 0, हातचे किती येणार आहेत? 6. मग 12 1 12 आणि हातचे आलेले 6. 12 आणि 6 किती होणार आहेत? 18. मग फायनल उत्तर किती आलं आपलं? 180. पर्याय क्रमांक किती? 2. शेवटपर्यंत विसरायचं नाही. काय? चे म्हणजे गुणाकार आणि टक्के म्हणजे काय? भागिले 100. 1200 चे म्हणजे गुणाकार, 1200 गुणिले 15% म्हणजेच काय? 15 भागिले 100. आणि याच पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2, 180. त्याच्यानंतर चौथा पर्याय, चौथा प्रश्न आहे की 24 चे 24% काढायचे आपल्याला. 24 चे 24%. शेवटपर्यंत आपली कन्सेप्ट विसरायची नाही की 24 चे म्हणजे काय? गुणाकार आणि टक्के म्हणजे काय? 100 आहे. 24 चे 24%, टक्के म्हणजे काय? भागिले 100. मग मांडणी काय आली? 24 गुणिले 24 भागिले काय? 100. आता 24 गुणिले 24 अंशामध्ये दोन संख्या आहेत. एखाद्या संख्येचा 2 वेळेस गुणाकार म्हणजे काय असणार आहे? त्या संख्येचा वर्ग असणार आहे. आता प्रत्येकाला 30 पर्यंत वर्ग पाठ आहेत. मग 24 चा वर्ग, 24 चा वर्ग किती येणार आहे? 576. 24 चा वर्ग 576 आणि भागिले काय? 100. मग एखाद्या संख्येला 100 ने भागणे म्हणजे काय असतंय की दशांश 2 स्थळानंतर डावीकडे शिफ्ट होणार आहे. मग 576 भागिले 100 उत्तर काय येणार आहे? 5.77. पर्याय क्रमांक किती? 2. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की ज्या वेळेस आता या प्रश्नामध्ये काय की 24 चे 24%, असा प्रश्न ज्या वेळेस असेल 24 चे 24%, सेम 20 चे 20%, जर त्याच संख्येचे टक्के जर विचारला असतील तर काय करायचं की त्याचा वर्ग करायचा आणि 2 स्थळानंतर पॉईंट काय करायचं आपल्याला? डावीकडे शिफ्ट करायचा. 2 स्थळानंतर दशांश द्यायचा. सेम तीच केलं. 24 चा वर्ग 576 आणि काय केलं? 2 स्थळानंतर दशांश आला. आता याच ठिकाणी जर तुम्हाला 20 चे 20% विचारलं, 20 चे 20% जर विचारलं तर काय प्रश्न विचारलाय की 20 चे 20% बरोबर किती, असा जर प्रश्न विचारला तर डायरेक्ट काय करणार आपण? 20 चा वर्ग किती? 400. 20 चा वर्ग किती? 400 आणि दशांश काय करायचा? 2 स्थळानंतर शिफ्ट करायचा. म्हणजेच काय येणार आहे उत्तर? उत्तर येणार आहे 4. 20 चे 20% बरोबर किती येणार आहे? 4. संख्या कोणती असू द्या, समजा 15 चे 15% विचारलं. 15 चे 15%, 15 चे 15%, त्यावेळेस सिंपल काय करायचंय? सिंपल पद्धत काय आपली की त्याचा वर्ग करायचा आणि 2 स्थळानंतर दशांश द्यायचा. 15 चा वर्ग किती? 225. 2 स्थळानंतर दशांश द्या, 2.25. लक्षात राहील. आता ज्या वेळेस त्याच संख्येचे टक्के जर विचारलं तर काय करायचं? फक्त त्याचा वर्ग करायचा आणि
2 स्थळानंतर दशांश शिफ्ट करायचा आहे. पाचवा प्रश्न काय बघितलं आपण? चे म्हणजे काय? गुणाकार आणि टक्के म्हणजे काय? 100. आता या ठिकाणी काय केलंय की 320 चे 8% चे 9%. ज्या ठिकाणी चे त्या ठिकाणी गुणाकार घ्यायचा, ज्या ठिकाणी टक्के त्या ठिकाणी काय करायचे? भागिले 100. मग आहे तशी मांडणी करून घ्या. 320 चे म्हणजे काय? गुणाकार. 8%. 8% टक्के म्हणजेच काय? भागिले 100. पुन्हा काय? चे 9%. चे म्हणजे काय? गुणाकार. आणि 9% म्हणजेच काय? भागिले 100. चे म्हणजे गुणाकार, टक्के म्हणजे भागिले 100. सेम गाणं ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणेच पाठ करून टाकायचं. काय? चे म्हणजे गुणाकार, टक्के म्हणजे काय? भागिले 100. आता याला सोडवायचंय आपल्याला. तर 0 0 कट होईल, 0 0 कट होणार आहे. मग आता छेदात राहणार आहेत 10 गुणिले किती राहणार आहेत? 100. तर पहिल्यांदा अंशाचा गुणाकार करून घ्या. 32 गुणिले 8. 32 गुणिले 8. सुरुवातीला या दोन्हींचा गुणाकार करून घ्या. 32 गुणिले 8. 32 गुणिले 8 चा गुणाकार करायचा आहे. 8 दुने 16 ला 6, हातचे आले 1, 8 त्रिक 24 आणि हातचा आलेला 1 किती झाला? 25. 256 गुणाकार आला 32 गुणिले 8 चा. त्याच्यानंतर गुणिले काय? 9. मग आलेल्या 256 या गुणाकाराला पुन्हा 9 न गुणायचंय. 256 गुणिले 9. उत्तर काय येणार आपलं? 9 सकी 54 ला 4, हातचे आले 5, 9 5 45 आणि 5 50, 50 ला 0, हातचे आले 5, 9 दुने 18 आणि हातचे आलेले 5, 23. तर गुणाकार किती आला आपला? 2304. पूर्ण अंशामधला गुणाकार, पूर्ण अंशाचा गुणाकार आलेला आहे 2304. 2304 गुणाकार आलेला आहे. तर आलेला गुणाकार लिहून घ्या 2304. आणि छेदस्थानी काय? 10 गुणिले 100 म्हणजे छेदस्थानी किती असणार आहे? 1000 आपले छेदामध्ये आहे. मग 100 न भागणे याचा अर्थ काय? 2 स्थळानंतर दशांश येणार आहे. 1000 ने भागणे याचा अर्थ काय होतंय की दशांश जो आहे तो 3 स्थळानंतर दशांश येणार आहे. मग उत्तर काय होईल आपलं? फायनल उत्तर होणार आहे 2.304 हे आपलं फायनल उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बघा आतापर्यंतच्या उदाहरणामध्ये काय बघितले आपण की बेसिक कन्सेप्ट आपली विसरायची नाही. काय? की टक्के, ज्या ठिकाणी टक्केचा उल्लेख असेल त्या ठिकाणी भागिले 100 करायचंय, ज्या ठिकाणी चेचा उल्लेख आहे त्या ठिकाणी काय करायचंय? गुणाकार करायचंय. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. आता या प्रश्नामध्ये काय केले बघा. प्रश्न काय की 450 चे 28% अधिक 280 चे 45% आहे तशी मांडणी करून घ्या. काय? 450 चे 28% म्हणजेच काय? भागिले 100 अधिकला अधिक 280 चे म्हणजेच काय? 280 गुणिले 45%. टक्के म्हणजे काय? भागिले 100 आहे. मांडणी लक्षात आली? काय केलं? 450 चे 28% चे म्हणजे गुणाकार, टक्के म्हणजे भागिले 100. सेम 280 चे म्हणजे गुणाकार, 45%, 45 भागिले 100, टक्के म्हणजे काय? भागिले 100. आता याला काय करायचं? आपल्याला सोडवायचंय. आता 0 0 कट होणार. पहिल्यांदा काय झालं? पहिल्यांदा अधिकच्या अगोदरच सोडून घेऊ आणि नंतर अधिक या चिन्हाच्या नंतरची क्रिया करू. 450 0 0 कट झालं. आता 2 न भाग जाणार आहे. 2 न भाग देण्याऐवजी 45 आणि 10 5 न भाग देऊ. 5 दुने 10 आणि 5 9 45, 5 न भाग गेला. आता 2 न 28 ला भाग जाणार आहे. 2 न 28 ला भाग जाणार आहे. बे कबे आणि 28 च्या निम्म केल्याच्या नंतर काय येणार आहे? 14. 14 दुने 28. मग अंशामध्ये राहिले काय? 9 गुणिले 14. अंशामध्ये राहिले काय? 9 गुणिले 14. डायरेक्ट गुणाकार लिहिला तरी चालेल की 14 9 काय? 26 126 गुणाकार येणार आहे. 9 गुणिले 14 राहू द्या. आता पुढे बघा. 0 0 कट झालं. आता या ठिकाणी सुद्धा सेम 45 आणि 10 5 न भाग जाणार आहे. 5 दुने
10 5 9 45. पुन्हा 2 ने 28 ला भाग जाते. बे एक बे आणि 2 ने भागणं म्हणजेच काय की त्या संख्येची निमपट करायची. पहिला भाग बे एक बे, दुसरा भाग बे चोक 8 14. आता या ठिकाणी सुद्धा काय राहिलं 14 गुणिले 9. पदावलीच्या नियमानुसार सुरुवातीला गुणाकार करावा लागेल. 9 गुणिले 14 आणि 14 गुणिले 9. 14चा पाडा प्रत्येकाला येणार आहे. 14 9 26 126 अधिक इकडे सुद्धा काय होणार आहे 14 आणि 9 आहे. 14 9 26 126 अधिक 126 दोन्हीची बेरीज करायची. 126 अधिक 126 उत्तर काय येणार आहे आपलं 252 येणार आहे. 26 26 52 आणि 100 100 200 252 हे आपलं उत्तर असणार आहे जे की आहे पर्याय क्रमांक 1 252. बघा अगोदरच्या उदाहरणापेक्षा एक एक स्टेप एक्स्ट्रा आहे. असू द्या आपली कन्सेप्ट सोडायची नाही. काय 450 आहे तसं लिहिलं. चे म्हणजे काय केलं गुणाकार. 28 आहे तसं लिहिलं. टक्के म्हणजे काय भागिले 100 अधिक 280 चे म्हणजे काय गुणाकार. 45 आहे तसं टक्के म्हणजे भागिले 100. मांडणी लक्षात आली आणि हीच मांडणी काय केली आपण सोडवली. ज्या ठिकाणी काटाकाटी होती त्या ठिकाणी काटाकाटी केली. 2 गुणाकार 9 आणि 14 आणि इकडे 14 आणि 9 गुणाकार 126 अधिक 126 आला. दोन्हीची बेरीज किती आली 252. आता टाईप 2 मध्ये बघायचं. तर पहिला प्रकार बघितला. पहिल्या प्रकारामध्ये काय बघितलं चे म्हणजे गुणाकार आणि टक्के म्हणजे भागिले 100. आता इथून पुढच्या उदाहरणामध्ये काय बघायचं आपल्याला की ज्या वेळेस अपूर्ण माहिती दिली जाणार. आता इथून पुढच्या प्रश्नामध्ये ज्या वेळेस संख्या दिली नाही जर संख्या दिली नसेल तर ती संख्या आपण 100 गृहीत धरणार आहे. काय धरायचंय की 100 त्या संख्येला गृहीत धरायचे. संख्या जर दिली नाही तर ती संख्या आपण काय 100 पकडणार आहे. जर या संख्येमध्ये जर 40% वाढ ती संख्या आपण 100% धरणार आहे. 40% वाढ म्हणलं तर काय करावं लागेल 100 मध्ये काय होणार अधिक 40 होणार 140% होणार. किंवा 10 ने घट असा उल्लेख केला असेल तर काय होईल 100 मधून 10 वजा होणार आणि काय होणार आहे 90%. ज्या वेळेस वाढ असेल त्यावेळेस 100 मध्ये अधिक करायचंय आणि ज्यावेळेस घट असेल त्यावेळेस 100 मधून वजा करायचंय. ऍक्च्युअल आता कसे प्रश्न सोडवायचे ते आपल्याला बघायचे. पहिला प्रश्न क्रमांक 7 आहे पण टाईप 2 मधला पहिला प्रश्न बघा. काय एक संख्या 40% वाढविल्यामुळे 560 होते. मला सांगा संख्या दिली का. संख्येचा उल्लेख केलाय का इथं नाही. एक संख्या आहे संख्या दिली नाही पण काय सांगितलं की 40% वाढविल्यामुळे ती 560 होते. मला सांगा संख्या माहिती नाही. आपली कन्सेप्ट काय की तिला 100% गृहीत धरा. जी की संख्या माहिती नाही तिला काय म्हणलं आपण 100 मानलं. मग वाढविले कितीने वाढ केली का घट केली कितीने 40% ने त्यात वाढ केली. म्हणजे 100%ची संख्या काय होणार आहे 140% होणार आहे. किती होणार आहे 140% होणार आहे. आणि 140% संख्या किती हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलंय. काय की 40% वाढविल्यामुळे ती संख्या किती होते 560 होते. म्हणजे ऍक्च्युअल 140% संख्या किती आहे 560. सोडवण्याची सोपी पद्धत की 140% माहिती आपल्याला 560. मग 560 ही संख्या काय 140% किती आहे 140%. तर काढायचंय काय ती संख्या म्हणजे कोणती जी की आपण 100 मानलेली. म्हणजेच काय काढायचंय 100% काढायचंय. 560 काय 140 आहे जी काढायची ती इथं लिहायचं गुणाकारामध्ये 100% काढायचंय आपल्याला म्हणजे ती पूर्ण संख्या काढायची. मग काय करायचं 560 छेदस्थानी 140 गुणिले 100 याला सोडवायचंय. ही असणारी आपली पूर्ण संख्या. आता 0 0 कट झालं. 14चा पाडा प्रत्येकाला येते. 14चा पाडा 56 पर्यंत मान 14 चौक 56 भाग कितीचा जाईल 4चा भाग जाणार आहे. मग अंशामध्ये राहिलंच काय फक्त 4 गुणिले किती 100. मग 4 गुणिले 100 केल्याच्या नंतर फायनल उत्तर काय येणार आहे आपलं 400. 4 गुणिले 100 म्हणजे पर्याय क्रमांक किती 2. बघा सिंपल पद्धतीने सोडवायचंय. लक्षात घ्या काय केलंय आपण संख्या दिलेली का प्रश्नामध्ये नाही दिलेली. संख्या माहिती नाही पण
जर त्या संख्येमध्ये 40% वाढवलं तर ती संख्या 560 होत आहे, असं आपल्याला प्रश्नामध्ये उल्लेख दिला. आपली कन्सेप्ट काय? संख्या माहित नाही ना, त्या संख्येला 100% गृहीत धरायचं. मग 100% संख्या आहे, तिला जर 140% जर केलं तर 560 होते. तेच लिहिलं आपण. 140% जर 560 असतील तर पूर्ण संख्या काढायची, म्हणजेच काय काढायचे तिचे 100% काढायचे. मग 560 हे जर 140 असतील तर 100 किती? याला सोडवलं, उत्तर किती आलं आपलं? 400. अशाच प्रकारे पुढचा सुद्धा प्रश्न बघायचा आपल्याला. काय सांगितलं? एक संख्या 45% वाढवली. अगोदरच्या टाईप सारखा आहे का नसेल? संख्या दिली का? नाही. संख्या जर दिली नाही तर आपण त्याला गृहीत काय करायचं? त्या संख्येला संख्या दिली नाही, मग ती संख्या आपल्याला 100% पकडायची आहे, 100% गृहीत धरायची संख्या. वाढ का घट दिलंय? आता या प्रश्नामध्ये वाढ दिलंय, मग वाढ जर दिली असेल तर 100 मध्ये अधिक होणार. मग 100% 45% वाढ, म्हणजेच काय होणार आहे? 100चे 145%. 100चे 145, 45% वाढ झाली. मग 145% किंमत दिली आपल्याला की एक संख्या 45% वाढवली तेव्हा ती 116 होते. 45% वाढवली की ती संख्या किती होणार आहे? 116. संख्या माहित नाही म्हणून 100 गृहीत धरली, तिला वाढवल्याच्या नंतर काय होणार आहे? 145% होणार आहे. तर 145%ची किंमत आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे. किती दिलेली? 116. मग एखाद्या संख्येचे 145% जर 116 असतील तर ती संख्या काढायची, म्हणजेच काय? ती संख्या पूर्ण काढायची, तिचे 100% काढायचे. 116 हे जर 145% असतील तर पूर्ण संख्या म्हणजेच काय? 100 काढायचा. याला सोडवायचंय, ते असणार आहे आपलं उत्तर. आता 145 आणि 100, एकक स्थानी 5, एकक स्थानी 0. 5 ची कसोटी वापरल्याच्या नंतर भाग जातोय, 5 न भाग. 145 भागिले 5 केलं तर 5 दुने 10. आजचे आले, बाकी उरली 4. 45 आले, 5 9 45. 29 चा पाडा प्रत्येकाला पाठ पाहिजे, त्यावेळेस कळल की 29 चा जर पाडा 5 पर्यंत जर मोजला तर 145च येणार आहे. 29 5 45 होते. मग आता याला सुद्धा काय होणार? 5 न भाग द्यायचा आहे. 5 दुने 10 आणि 5 0 0. तर मला सांगा, अंशामध्ये राहिले काय? 116 आणि 20, छेदामध्ये 29. 29 चा पाडा आताच म्हणला आपण, 5 पर्यंत म्हणल्याच्या नंतर काय होणार आहे? 145. पण जर 29 ने 116 ला जर भागायचं तर 29 चौक 16 दर्श होणार आहे. 4 चा भाग जात आहे, 4 चा भाग जाणार आहे. मग अंशात राहिलं काय? 4 आणि 20 यांचा गुणाकार. 4 गुणिले 20 जर केलं तर उत्तर काय येणार आहे? 20 चौक 80. म्हणजेच ती संख्या किती असणार आहे? 80. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. लक्षात आलं काय केलंय? टक्केने वाढ म्हणलं की काय? 100 मध्ये अधिक. जर घट म्हणलं तर 100 मधून वजा करायचे. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. एक फळ विक्रेता त्याच्याकडील 60% पेरू विकतो व त्यानंतर त्याच्याकडे 780 पेरू उरतात, तर त्याच्याकडे विक्री आधी एकूण किती पेरू होते? मला सांगा. पेरू किती आपल्याला माहितीये का? संख्या दिली का की एवढे एवढे पेरू आहेत सुरुवातीला, असा उल्लेख केलेला आहे का? नाही. मग ज्या वेळेस संख्या दिलेली नाही त्यावेळेस आपण काय गृहीत धरणार आहे त्याला? की 100%. 100%. मग 100% पेरू आहेत, संख्या माहित नाही. 100% पैकी 60% पेरू विकली. 100% मध्ये जी काय पेरू होते त्याच्यापैकी 60% विकले, म्हणजे 100 मधून 60 वजा होणार. शिल्लक किती राहतील? 100 मधून 60 गेल्याच्या नंतर शिल्लक राहणार आहे 40%. शिल्लक किती राहणार आहे? 40%. मग 40% शिल्लक राहणार आहेत. जी काही शिल्लक राहणार आहे ती संख्या दिली आपल्याला, म्हणजेच काय? 40% दिलेत. 40% काय आहेत? की शिल्लक राहिलेले पेरू. पेरू शिल्लक किती राहतात? 780. म्हणजे 40%ची किंमत आपल्याला प्रश्नामध्येच दिलेली आहे की 780 हे 40% आहेत. तर 100% किती हे काढायचंय, म्हणून निघणार आहे आपल्याला एकूण पेरूंची संख्या निघणार आहे. आता 7 सिंपल मांडणी आपली प्रत्येक वेळेस बघा, टक्के जे आहेत ते टक्के आपण छेदामध्ये लिहायचो. 780
किती टक्के? 40. मग 40 छेदामध्ये अगोदरच्या उदाहरणामध्ये सुद्धा तेच केले की टक्के काय केलेत? छेदामध्ये लिहिलेत आणि त्याची किंमत अंशामध्ये लिहायची. आणि जे काही काढायचंय ते इथं गुणाकारामध्ये लिहिणार आहेत आपण. काय काढायचे आता इथं? एकूण किती पेरूत काढायचे म्हणजे 100% काढायचे आपल्याला. गुणिले काय? 100 गुणिले 100. 0 0 कट झालं. आता 78 ला 4 न भाग जातोय का? 4 एक 4, 3 उरले. पूर्ण भाग जाणार आहे का? नाही जात. मग 4 न 100 ला भाग द्या. 25 चोक 100. मग 78 गुणिले 25 हा गुणाकार करायचा आपल्याला आणि त्याचं येणारं उत्तर जे आहे ते असणार आहे एकूण पेरूंची संख्या. मग 78 गुणिले 25, 25 चा पाडा प्रत्येकाला येतोय. 25 न 78 ला गुणायचंय. 25 8 200, 200 ला 0. आजचे आले किती? 20. आजचे किती आले? 20. आता 25 चा पाडा 7 पर्यंत म्हणायचा आहे. 25 चा किती? 250. 250 म्हणजे काय? 175 आणि हातचे आलेले 20. 175 आणि 20 किती होणार आहेत? 195 होणार आहेत. 195 म्हणजेच फायनल उत्तर काय असणार आहे आपलं? 1950 हे आपलं उत्तर असणार आहे. 1950. पर्याय क्रमांक 1950. पर्याय क्रमांक किती? 1. समजलं काय केलंय ती? मला सांगा. एक फळ विक्रेता आहे, त्याच्याकडे पेरू, पण पेरूची संख्या दिली नाही. जर संख्या दिली नाही तर काय गृहीत धरायचे आपल्याला? 100% गृहीत धरायचंय. मग 100% पेरू आहेत, त्याच्यापैकी त्यांना 60% विकलेत. मग 100 मधून जर 60% विकले तर शिल्लक राहणार आहेत 40%. मग 40% शिल्लक राहणार आहेत, त्याची किंमत दिलेली आपल्याला की शिल्लक राहिलेले पेरू 780. म्हणजे 40%ची किंमत 780 आहे. तर पूर्ण पेरूंची संख्या काढायची जी की सुरुवातीला होते, म्हणजे 100% काढायचंय. जे काही टक्के आहेत ते छेदामध्ये आणि त्याची किंमत अंशामध्ये, आणि जी संख्या काढायची ती गुणिले मध्ये आपण लिहिणार. तीच केलं 780 भागिले 40 गुणिले 100. याला सोडवलं उत्तर किती आलं? 1950. पर्याय क्रमांक आपला 1. आता पुढचा प्रश्न. माधवीने मशिनरीसाठी 60% रुपये, किती? 60% रुपये आणि कच्च्या मालासाठी 25% रुपयांची गुंतवणूक केली. आता या ठिकाणी सुद्धा माधविककडे जी सुरुवातीची रक्कम आहे ती रक्कम दिली का? नाही दिलेली. मग जर पूर्ण रक्कम दिली नाही तर आपण गृहीत काय धरणार आहेत? 100%. तिच्याजवळ जी पूर्ण रक्कम असणार आहे त्या रकमेला आपण काय गृहीत धरणार आहेत की 100%. मग माधवीकडे किती होते? 100% रक्कम होती. तर 100 पैकी माधवीकडे जी 100% रक्कम होती त्याच्यापैकी 60% रुपये तिनं काय केलं? 60% जी रक्कम आहे ती मशिनरीसाठी वापरली आणि 25% जी आहे ती काय केली तिनं? कच्च्या मालासाठी. म्हणजेच एकूण तिनं वापर किती केलाय? 60 अधिक 25 म्हणजे 85% रक्कम तिनं वापरली. रक्कम किती हे माहित नाही आपल्याला. माधवीकडे रक्कम किती हे माहित नाही, पण ती रक्कम आपण 100% गृहीत धरणार आहेत. त्याच्यापैकी तिने 60% मशिनरीसाठी आणि 25% कच्च्या मालासाठी खर्च केले. मग एकूण खर्च तिनं किती केली? 60 अधिक 25%, 85% तिनं खर्च केली. किती पैकी? 100% पैकी. मग 100% पैकी 85% जर तिनं खर्च केली असेल तर 85% काय होणार आहेत? यामधून वजा होणार आहेत. वजा होतील. 100% मधून 85% आपल्याला वजा करावं लागतील. मग शिल्लक किती राहणार आहेत? शिल्लक राहतील 15%. शिल्लक किती राहणार आहेत? 15% शिल्लक राहतील. मग शिल्लक राहिलेली जी 15% रक्कम आहे तिची किंमत दिलेली आपल्याला. शिल्लक तिच्या हातामध्ये किती रुपये राहिले? 1800 रुपये. म्हणजेच 15% काय असणार आहेत? 1800. 15% काय असणार आहेत? 1800. मग 15%ची किंमत माहिती झाली आपल्याला 1800. काढाय काय सांगितलंय त्यांनी? एकूण रक्कम सांगितली का? नाही. 1800 रुपये शिल्लक आहेत तर तिने किती रुपये खर्च केले? आता या ठिकाणी तिच्याजवळ असणारी पूर्ण किंमत काढायची नाही आपल्याला. आतापर्यंत काय केलं आपण? गुणिले 100 केलं. का केलं? कारण प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला पूर्ण किंमत काढायची होती. पण या उदाहरणामध्ये तिच्याजवळ सुरुवातीला किती रक्कम होती हे विचारलं नाही.
तर तिनं खर्च किती केलं हे विचार. तिने खर्च किती केले हे विचारले. मग तिने खर्च केलेत 85%. म्हणजेच आता गुणिले 100 ऐवजी काय येणार आहे, गुणिले 85 येणार आहे. कसं ती मांडणी बघा. 15% 1800, जी काही टक्के ती छेदामध्ये लिहिणार आहेत, आपण छेदामध्ये लिहिणार आहेत. 1800 काय 15%. तर काढायचंय काय, तिने एकूण खर्च किती केला हे काढायचंय. म्हणजे 85% काढायचंय गुणिले 85. बघा अगोदरच्या उदाहरणामध्ये प्रत्येक वेळेस इथं गुणिले 100 होतं. का, कारण त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण रक्कम काढायची होती आणि पूर्ण रक्कम आपण गृहीत धरली किती, 100%, म्हणून गुणिले 100 होतं. पण आता माधवी जवळ सुरुवातीला जी काही 100% रक्कम आहे ती विचारली का आपल्याला, नाही विचारली. तिनं खर्च किती केलाय हे विचारलंय. मग तिनं एकूण खर्च किती केलाय, 60% मशिनरीसाठी आणि 25% कच्च्या मालासाठी. म्हणजे एकूण खर्च तिने केलाय 85%. मग मांडणी केली. आता सोडवायचंय आपल्याला. तर 5 ना भाग जाणार आहे. 5 त्रिक 15. 85 ला जर 5 ना भाग दिला तर 5 एक 5, 3 उरणार आहेत. 5 7 35, 17 5 85 येणार आहे. तर 1800, आता 3 ना भाग जाईल 1800 ला. 3 एक 3, 3 सक 18 आणि राहिलेले 0, 2 वेळेस 0, 600. मग 600 गुणिले 17 हा गुणाकार आपल्याला सोडवायचा आहे. ते असणार आहे आपलं फायनल उत्तर असणार आहे. 600 गुणिले 17 करायचंय. 2 शून्य आहे तसे लिहा. 17 गुणिले 6 गुणाकार करा. 17 गुणिले 6 जर गुणाकार केला तर गुणाकार किती येणार आहे, 102 गुणाकार येणार आहे. गुणाकार किती येईल, 102. म्हणजेच फायनल उत्तर काय येणार आहे, 10,200. पर्याय क्रमांक किती, की पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे आपलं. सॉरी, पर्याय 1 चेंज झाले. 3 नंबरचा पर्याय 2 नंबर 2च्या ठिकाणी आला. उत्तर काय असणार आहे आपलं, 10,200 असणार आहे. उत्तर 10,200. बघा काय केलं आपण, जी संख्या माहित नाही त्याला 100% गृहीत धरले आणि खर्च काढायचा होता. खर्च किती केला तिने, 85% खर्च केला, म्हणून गुणिले 85. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक आहे 11. परभणी पोलीस 2024. जे काही प्रश्न आतापर्यंत घेतलेत आपण ते लेटेस्ट झालेली 2024 ची त्यातले आपण प्रश्न घेतलेले. आता काय सांगितलं बघा, परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 35% गुण मिळवल्यास विद्यार्थी उत्तीर्ण होतो. तर एकूण 600 गुणांच्या परीक्षेत किती गुण मिळालेले विद्यार्थी उत्तीर्ण होते. प्रश्नाचा अर्थ काय, की जर 35% जर घेतले तर विद्यार्थी काय होणार आहे, उत्तीर्ण होणार आहे, विद्यार्थी पास होणार आहे एकूण मार्कापैकी. मग एकूण मार्काची संख्या दिलेली आपल्याला, 600 गुणांची परीक्षा आहे. एकूण मार्क किती, 600. मग 600 काय असणार आहेत, 100%. पूर्ण संख्या आपण काय गृहीत धरायला की 100. मग 600 काय आहेत, 100%. तर त्या 100% पैकी 35% गुण घ्यायचे तर पास होणार आहे. मग ते 35% किती ते आपल्याला काढायचंय, मला सांगा. 600 एकूण गुण आहेत, 600 काय एकूण गुण आहेत, म्हणजेच काय 100%. टक्के काय करायलो आपण, छेदामध्ये लिहायलो. टक्के छेदामध्ये लिहायचे. 600 काय आहेत, 100%. तर काढायचंय काय, की 35% गुणाला पास आहे. म्हणजेच इथं किती काढायचे आपल्याला, 35% काढायचे. जे काढायचे ते गुणाकारामध्ये दिले. बघा सुरुवातीच्या प्रश्नापासून हीच करायलो. टक्के छेदामध्ये, त्याची किंमत अंशामध्ये, आणि जे काढायचंय ते गुणिले. आता याला सोडवायचंय. 2 शून्य कॅन्सल होतील, काटाकाटी होणार आहे, 2 शून्य कट होतील. राहिलं काय, 6 गुणिले 35. या दोन्हींचा गुणाकार म्हणजेच काय असणार आहे, की पास होण्यासाठी लागणारे किमान गुण म्हणजेच 35% गुण असणार आहे. तर 6 न 35 ला गुणायचंय. 6 पंचे 30, 30 ला 0, हातचे किती येणार आहेत 3, सायंत्रिक 18 आणि हातचे आलेले 3, 18 अधिक 3 21. 210 गुण आवश्यक असतील. 35% म्हणजे किती येणार आहेत, 210. म्हणजेच पास होण्यासाठी विद्यार्थीला जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर गुण किती आवश्यक आहेत, 210. म्हणजेच पर्याय क्रमांक किती, पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. आता पुढचा प्रश्न, भूषणला दरवर्षी
10% पगारवाढ मिळते. त्याचा पगार सन 2024 मध्ये 20,000 रुपये आहे. तर सन 2025 मध्ये त्याचा पगार किती होईल हे आपल्याला विचारलं आहे. आता या ठिकाणी दरवर्षी वाढ होणार आहे. तर लक्षात काय ठेवायचे तुम्हाला बघा, ज्या वेळेस वार्षिक वाढ दिलेली असेल, आता हीच कन्सेप्ट तुम्हाला चक्रवाढ व्याज किंवा सरळ व्याज या ठिकाणी सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. जर संख्या जर दिली असेल तर दिलेली संख्या आहे ती लिहायची. समजा संख्या दिलेली 2000, संख्या किती दिली 2000, जी काही संख्या आहे ती लिहायची. 2000 जर संख्या असेल तर 2000, 3 असेल तर 3, दिलेली संख्या लिहा. आणि दरवर्षी वाढ किती होते, जर 1 वर्षाची वाढ असेल तर काय 100 छेदस्थानी 100, हे झालं 1 वर्षासाठी. दुसऱ्या वर्षासाठी सुद्धा सेम तेच करायचं, 100 भागिले 100. आणि तिसऱ्या वर्षासाठी सुद्धा तीच करायचं, काय 100 भागिले 100. जेवढे काही वर्ष असतील तेवढे काय करायचे आपल्याला गुणिले 100 भागिले 100. पण यामध्ये काय करायचंय, जर वाढ दिला असेल तर या 100 मध्ये अधिक करायचं. 10% ने वाढ असं जर सांगितलं असेल तर या 100 मध्ये काय होणार 110 होणार. जर 10% घट दिली तर काय 110च्या ऐवजी काय होईल 90. सेम पुढेही तीच होणार. जर दुसऱ्या वर्षी 10% वाढ सांगितली तर 110 होणार. घट जर सांगितली तर 100 मधून 10 फक्त वजा करायचे. आणि समजा संख्याच दिली नाही, संख्याच दिली नाही तर त्यावेळेस काय गृहीत धरायचं आपल्याला, संख्या जर दिली नसेल तर 100 गृहीत धरायचंय. आणि 100 मध्ये जर 10% ने वाढ होत असेल तर 110 छेदस्थानी 100. जर पुन्हाही आणखीन वाढ 10% नेच होत असेल तर 110 छेदस्थानी 100 आपल्याला लक्षात ठेवायचं. किंवा जर सूत्राच्या पद्धतीने जर लक्षात ठेवताल तर नवीन किंमत बरोबर काय करायचं आपल्याला, जुनी किंमत जी काही प्रश्नामध्ये दिली असेल ती जुनी किंमत गुणिले 100 भागिले 100 गुणिले 100 भागिले 100. फक्त या 100 मध्ये बदल होणार. जर वाढ असेल तर अधिक होणार आणि घट असेल तर वजा होणार. कसं ते आपण प्रश्नामध्ये बघणारच आहोत. आता पुढचा प्रश्न क्रमांक किती 12 क्रमांकाचा प्रश्न आहे. प्रश्न दिलेला आहे की भूषणला दरवर्षी 10% पगारवाढ मिळते. भूषणला दरवर्षी 10% पगारवाढ मिळते. म्हणजे दरवर्षाला काय होणार आहे 10% वाढ होणार आहे. म्हणजे 100 मध्ये अधिक 10 करायचंय, 110 भागिले 100 होणार आहे. पण सुरुवातीचा पगार दिलेला आहे का, त्याचा दिलेला आहे की त्याचा पगार सन 2024 मध्ये 20,000 आहे. म्हणजे सुरुवातीची किंमत दिली आपल्याला, सूत्रानुसार जर लक्षात ठेवलं तर जुनी किंमत दिलेली 20,000 आपल्याला किंमत दिलेली. मग किंमत किती दिली, त्याचा पगार किती आहे 20,000 त्याचा पगार आहे. दरवर्षी 10% वाढ आहे. तर 2024 मधला पगार दिलाय 2000 आणि 25 मधला विचारलाय. म्हणजेच काय 1 वर्षानंतरचाच पगार विचारला. म्हणजे काय या पगारामध्ये वाढ किती वेळेस होईल, एकदाच वाढ होईल. पगार होता 20,000, वाढ कितीची होणार आहे 10% ने. म्हणजेच काय 100 मध्ये 10 फक्त अधिक होणार आहेत. 110 छेदस्थानी काय होणार आहे 100. 20,000 पगार आहे, दरवर्षी त्याचा 10% ने पगार वाढणार आहे. आपल्याला फक्त 1 वर्षाचाच काढायचा आहे. 24 मधला सांगितला 20,000 आणि 25 मधला काढायचा आहे. मग 20,000 गुणिले 110 भागिले 100, 2 शून्य, इथले 2 शून्य कट होणार. मग अंशामध्ये राहिलेच काय 200 गुणिले 110. गुणाकार करण्याची सोपी पद्धत, जेवढे शून्य आहेत तेवढे लिहून घ्या. 200 या ठिकाणी 2 आणि 110 या ठिकाणी 1, 3 शून्य आहेत, 3 शून्य आहे तसे लिहून घेतले. गुणाकार आता होणार 11 आणि 2 चाच. 11 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 11 किती येणार आहे 22. मग फायनल उत्तर किती असणार आहे आपलं 22,000. त्याचा 2025 मध्ये पगार असेल 10% ने वाढ झाल्याच्या नंतर. सिंपल, जी काही संख्या दिली त्याच्यात जर 10% ने वाढ म्हणलं की 110 भागिले 100 करायचंय. जर याच ठिकाणी जर 10% ने घट
10% पगारवाढ ऐवजी जर 10% घट जर असतं तर या 110च्या ऐवजी 100 मधून 10 वजा केले असते आणि 90 आलं असतं. किती आलं असतं? 90 आलं असतं. 90 भागिले 100. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. प्रश्न वाचा व्यवस्थित. काय दिले की बसच्या तिकिटाचे दर 20% वाढले. बसच्या तिकिटाचे दर 20% वाढले. सुरुवातीला किती तिकीट माहितीये का? नाही, फक्त दर 20% वाढला असं सांगितलंय. सुरुवातीचे त्याचे दर काय आहे? 100 का 200 माहितीये का? नाही. जर सुरुवातीचा दर माहिती नसेल किंवा सुरुवातीची संख्या जर माहिती नसेल तर 100 घेणार आहेत आपण. 20% वाढले. पहिल्यांदा वाढ झाली 20%ची. एवढ्यावर थांबले का? ती नाही. पुन्हा 6 महिन्यानंतर काय सांगितलंय की 10% वाढ झाली. म्हणजे वाढ किती वेळेस आहे? 2 वेळेस आहे. मग जेवढ्या वेळेस वाढ आहे तेवढ्या वेळेस काय करायचं आपण? 100 मध्ये अधिक करायचं. पहिली वाढ. आता दर ऍक्च्युअल काय आहे सुरुवातीचा माहितीये का? नाही. म्हणून काय केलं आपण? 100 घेतला. पहिली वाढ कितीची झाली? 20% झाली. म्हणजे 100 मध्ये 20 अधिक झाले म्हणजेच 120 छेदस्थानी 100. 20 ने वाढ आहे म्हणून 100 मध्ये अधिक 20 केलं, 120 झालं. त्याच्यानंतर दुसरी वाढ 6 महिन्याने झालेली आहे. तर ती वाढ कितीने झालेली? 10% झालेली. म्हणजेच काय? 110 छेदस्थानी 100. बघा, छेदातले 100 आहे तसेच राहणार आहे. बदल फक्त अंशामध्ये होणार आहे. जर वाढ असेल तर अधिक होणार आहे, घट असेल तर 100 मधून वजा होणार आहे. त्याला सोडवायचंय. 100 कट होणार. आता इथला 1 0, इथला 1 0 कट होईल, हा 1 0 आणि हा 1 0 कट होईल. मग छेदामध्ये तर काहीच राहणार नाही. अंशामध्ये काय राहिले? 12 गुणिले 11. या अंशामध्ये राहिले 12 गुणिले 11 करायचंय. 11 दुने 22. 22 ला 2 हातचे किती आले? 2. आणि 11 आणि हातचे आलेले 2. किती होणार? 11 आणि 2 13. उत्तर किती आलं? 132. मला सांगा, सुरुवातीचं तिकीट होतं 100. तिकीट दिलं नाही, त्याचा दर दिला नाही म्हणून काय गृहीत धरलं आपण? 100 धरलं. सुरुवातीचं किती होतं? 100. पहिली वाढ झाली 20% म्हणून 120 च्या स्थानी 100 आणि दुसरी झाली 110 ने. आणि फायनल तिकीट किती झालं? 100 132 झालं. 100 किती झालंय? 132. मग वाढ कितीनं झाली? 100 होतं सुरुवातीचा, 100चं किती झालंय? 132. म्हणजेच अधिक 32 झालंय. म्हणजेच वाढ कितीनं झालेली? 32% वाढ झालेली आहे. पर्याय क्रमांक 2 ही आपलं उत्तर असणार. संख्या दिली नाही, 100 गृहीत धरायचं. वाढ आहे तर 100 मध्ये अधिक होणार आहे, घट असेल तर 100 मध्ये वजा होणार आहे. सेम अशाच प्रकारचा प्रश्न आहे. 14 क्रमांकाचा प्रश्न आहे की एका वस्तूची किंमत सुरुवातीला 20% कमी केली. आता इथं घट दिलंय आणि नंतर पुन्हा 10% कमी केली. म्हणजे दोन्ही वेळेस काय केलंय? तुम्हाला घट दिलेली. मग वाढ असेल किंवा घट असेल, वाढ असेल तर अधिक, घट किंवा कमी असेल तर काय? 100 मधून वजा होणार आहे. पण या ठिकाणी काय की सुरुवातीची किंमत दिली का आपल्याला? नाही. अगोदरच्या उदाहरणाप्रमाणे सुरुवातीची किंमत दिली नाही. मग सुरुवातीची किंमत दिली नाही तर त्याला आपण 100 गृहीत धरणार आहे. मग 100 सुरुवातीची किंमत आहे, त्याच्यावर काय केलं त्यांनी? 20% कमी केली, 20% घट केली. म्हणजेच काय? 80 छेदस्थानी 100 येणार. 100 मधून 20 वजा झाले, 80 भागिले 100. दुसरी सुद्धा घटच आहे, पण घट कितीची आहे? 10%. पुन्हा 10% घट आहे म्हणून काय? 100 मधून 10 वजा झाल्याच्या नंतर 90 भागिले काय होणार आहे? 100 होणार आहे. 90 भागिले 100 होणार आहे. आता याला सोडवायचंय आणि सोडवल्याच्या नंतर जे काय उत्तर येणार आहे तेवढी काय झाली? टक्केने कमी झाली किंवा घट झाली. आता 100 कट होईल. या 100 मधला 0 आणि 90 मधला 0, इथला 1 0, इथला 1 0 कट होईल. अंशाच्या ठिकाणी राहिलेच काय आता? 8 आणि 9. छेदामधल्या तर सगळ्या संख्या कट झाल्या. 8 गुणिले 9 किती होणार आहे? 8 9 72. 8 9 72. मला सांगा की 72 शेवटची किंमत असणार आहे, पण सुरुवातीची गृहीत किती धरली आपण? 100 किंमत आहे त्याची 72 झाली. 100 ची 72 झाली. म्हणजेच काय झाली? कमी झाली. पण कमी कितीने झाली? 100 वजा 72 करावं लागेल. 100 वजा 72 केलं तर उत्तर किती येणार आहे आपलं? 28% घट झाली. कितीने?
28%ने घट झाली. सिंपल. संख्या माहित नाही त्याला आपण काय केलं, 100 गृहीत धरलं. जेवढी काही घट आहे तेवढी आपल्या पद्धतीने किंवा आपण जी पद्धत शेवटपर्यंत वापरणार आहे त्या यांना मान्य करून घेतली. 80/100, 90/100. जिथं जिथं काटाकाटी होती तिथं काटाकाटी केली. राहिलं काय शेवटी 8 आणि 9 याचा गुणाकार 8 9 72. मग सुरुवातीला 100 किंमत मानली होती, 100ची 72 झाली, म्हणजेच कितीने कमी झाली, 28ने कमी झाली. मग आपलं उत्तर काय विचारलंय तेच आपल्याला की कितीने कमी झाली. मग कितीने कमी झाली, 28%ने कमी झाली. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2 आपला पर्याय क्रमांक असणार आहे. आता शेवटचा प्रश्न. प्रश्न व्यवस्थित वाचा. 3 स्टेप मध्ये उत्तर आहे. एका जंगलातील सागवानाच्या झाडांची संख्या 8000 आहे. आता इथं 100 मानण्याची गरज नाही, कारण प्रश्नामध्ये आपल्याला संख्या दिली. एकूण संख्या किती झाडाची, 8000 आहे. वृक्ष तोडीमुळे काय होतंय, दरवर्षी त्यात 10% घट होते. दरवर्षी काय होणार आहे, 10% घट होणार आहे. घट म्हणलं की काय करणार आहेत आपण, 100 मधून वजा करणार आहेत. 100 मधून वजा 10 करावं लागत. पण किती वेळेस करावं लागल, 4 वर्षानंतरची झाडांची संख्या विचारली. किती वर्षानंतरची, 4 वर्षानंतरची आपल्याला झाडांची संख्या विचारली. मग मांडणी कशी करणार, एकूण झाडांची संख्या किती, एकूण झाडांची संख्या दिलेली आपल्याला 8000. तर पहिल्या वर्षी 10%ची घट होणार आहे. पहिल्या वर्षी 10%ची घट म्हणजेच 100 मधून 10 वजा होणार आहेत, 90/100. दुसऱ्या वर्षी सुद्धा सेम तीच होणार आहे, 90/100. तिसऱ्या वर्षी सुद्धा सेम तीच होणार आहे, 90/100. किती वर्षापर्यंत विचारली, 4 वर्षापर्यंत. म्हणजे आणखी एक वेळेस घ्यावं लागेल, 90/100. आता याला सोडवायचंय आपल्याला. बघा 3 शून्य 8 वर, इथले सुद्धा 3 शून्य कट होतील. आता 1 शून्य कट झाला, त्यानंतर इथला 1 शून्य, इथला 1 शून्य, हा 1 शून्य, हा 1 शून्य, इथला 1 शून्य कटणार, इथला 1 शून्य. म्हणजे छेदामध्ये फक्त भागिले 10 राहणार आहे, बाकीचे सगळे शून्य कट होणार आहेत. सगळ्यात सोपं, अंशाचे शून्य मोजा आणि छेदातले शून्य मोजा आणि डायरेक्ट तुम्ही शून्य कॅन्सल करू शकता. आता राहिले काय, अंशामध्ये 8 9 9 9 9 9 4 वेळेस आणि छेदामध्ये 10 राहिले. तर 9 गुणिले 9 गुणिले 9, जर एखाद्या संख्येचा 3 वेळेस जर गुणाकार केला तर काय येणार आहे, घन येणार. मग 9चा घन, 9 गुणिले 9 3 वेळेस. 9चा घन प्रत्येकाला माहिती आहे. आता 10 पर्यंत घन आपण पाठ केलेले. 9चा घन किती असणार आहे, 729. 9चा घन किती, 729. आणि पुन्हा एकदा 9 न गुणाकार आहे, हे तर शून्य कटलेले. तर 729 गुणिले 9. आता राहिले काय, अंशामध्ये एक वेळेस लिहून घेऊ. 8 गुणिले 3 वेळेस आपण गुणाकार केलेला आहे, 9चा घन 729 आणि पुन्हा एकदा 9 4 वेळेस गुणाकार आहे 9चा. मग सुरुवातीला 729 ला पुन्हा एकदा 9 न गुणा, 729 गुणिले 9 केलं तर गुणाकार काय येणार आहे, 9 9 81 ला 1, आजचे आले 8, 9 दुनी 18 आणि 8 26, 26 ला 6, आजचे आले 2, 9 7 63 आणि आजचे आलेले 2 65, 6561. त्याला पुन्हा काय करायचंय, 8 ने गुणाकार करायचा आहे. फायनल उत्तर काय असणार आहे आपलं, 6561 गुणिले 8. याचा जो काही गुणाकार येईल ती असणार आहे आपलं उत्तर. 6561 गुणिले 8. 8 1 8, 8 संग 48 ला 8, हातचे आले 4, 8 45 आणि 4 44, 44 ला 4, हातचे आले 4, 8 संग 48 आणि हातचे आलेले 4 52. 52,488. पण छेदामध्ये एक वेळेस 10 राहिलेला आहे, एक वेळेस 10 राहिलेला आहे. म्हणजेच 52,488 याला भागिले 10 करावं लागल. आणि एखाद्या संख्येला जर 10 ने भागलं याचा अर्थ काय, एक स्थळानंतर दशांश डावीकडे येणार आहे. म्हणजेच 5248.8 हे आपलं फायनल उत्तर असणार आहे, जे की पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. बघा काय सांगितलं,
संख्या दिलेली, संख्या लिहून घेतली. घट असेल तर काय करायचं, 100 मधून वजा करायचंय. वाढ असेल तर 100 मध्ये अधिक करायचे. किती वेळेस घट आहे? 4 वर्षानंतरची काढायची. म्हणजेच काय की वर्षाला 10% घट आहे. म्हणजे 4 वर्षात 4दा घट होणार आहे, जी की आपण 4 वेळेस घट केली. 90/100, 90/100 हे आपण 4 वेळेस केले. जिथं जिथं शून्य कट होते तिथं शून्य कट केले. राहणारे काय